केंद्र आहे. ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. नागपूर इथं 29 मार्च ते 3 एप्रिल दरम्यान अखिल भारतीय पोलीस ड्युटी मीट 2025-26चं आयोजन करण्यात आलं आहे. सीआयडी ॲडिशनल जनरल ऑफ पोलीस सुनील रामानंद यांनी दिलेल्या माहितीनुसार या स्पर्धेत देशभरातील 29 पथकं, 935 पोलीस कर्मचारी आणि 152 डॉग स्क्वॅड सहभागी होणार आहे. या मीटमध्ये संगणक जागरूकता, डॉग स्क्वॅड, व्हिडिओग्राफी, अँटी सॅबोटाज तपासणी, वैज्ञानिक तपास पद्धती आणि फोटोग्राफी यासारख्या स्पर्धा होणार असून एकूण 63 पदकं आणि 17 ट्रॉफी देण्यात येणार आहे. उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून समारोप सोहळ्याला गृहराज्यमंत्री नित्यानंद राय उपस्थित राहणार आहे. आगामी आव्हानांना तोंड देण्यासाठी दक्षता, सज्जता आणि समन्वित कृतीची आवश्यकता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रशासित प्रदेशांच्या नायब राज्यपालांसोबत दूरदृश्य प्रणालीनं घेतलेल्या बैठकीत पंतप्रधान काल बोलत होते. बदलत्या परिस्थितीकडे सातत्यानं लक्ष ठेवणं आणि परिस्थितीनुसार धोरणांमध्ये बदल करणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. आकाशवाणी आणि दूरदर्शनचं प्रसारण अधिक सक्षम करण्यासाठी सरकारनं देशभरात आणखी 68 ट्रान्समीटर उभारण्यावर परवानगी दिली आहे. माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन यांनी काल राज्यसभेत ही माहिती दिली. यासाठीच्या 2,539 कोटी रुपयाच्या खर्चाला मान्यता देण्यात आली आहे. यामुळे आकाशवाणीच्या प्रसारणाची व्याप्ती 70% वरून 81% होणार आहे. दिल्ली, चेन्नई आणि मुंबई या 3 महानगरांमध्ये आकाशवाणीनं मीडियम वेव्ह बँडवर डिजिटल प्रसारण सुरू केल्याची माहिती मुरुगन यांनी दिली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेच्या पुढील टप्प्यात 405 शाळा विकसित करण्यासाठी राज्य शासनानं मंजुरी दिली आहे. विकसित महाराष्ट्र 2047 या दृष्टिकोनाशी सुसंगत असा हा निर्णय असून यामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला. याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. यापूर्वी पहिल्या टप्प्यात 478 शाळांची निवड करण्यात आली असून त्या शाळांमधील कामं अंतिम टप्प्यात आहे. यंदाच्या टाटा IPL T20 क्रिकेट स्पर्धांना आजपासून सुरुवात होते आहे. विद्यमान विजेता रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांचा सामना आज एम चिन्नास्वामी मैदानावर सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध होणार आहे. संध्याकाळी 7:30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. 31 मे पर्यंत या स्पर्धा चालतील. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल. नमस्कार.